नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी अत्यंत महत्त्वाची एक माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर ती माहिती काय आहे त्याची संपूर्ण माहिती आज जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत। चला, थकीत शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास आली आहे। आतापर्यंत फक्त थकीत शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे। ही आकडेवारी 2025 आकडेवारीनुसार जून 2025 अखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे 35.477 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहेत। पण या आकडेवारीमध्ये बदल होणार आहे। ही आकडेवारी एकूण शेतकऱ्यांची आहे, पण या अटी शर्ती लावण्यात येणार असल्यामुळे हे आकडा कमी होण्याची शक्यता आहे। जसे की आता आयकर रिटर्न संपूर्ण डाटा माहिती घेऊनच शिखर परदेशी यांची समिती अभ्यास करत आहे। त्यांच्या माध्यमातून असा संपूर्ण शेतकऱ्यांचा विचार केला जाईल जो शेतकरी शेतीवर उदरनिर्वाह करतो अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। आता ही आकडेवारी अशी आहे, 34.477 कोटी रुपयाचं कर्ज एकूण थकीत आहे। तर ती पुढे आकडेवारी बघूया चला। तर पहा, या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काही कर्ज थकीत आहेत किंवा आपल्या एकूण बँकेचे कर्ज काही थकीत आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे। ही शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची आहे। शासनाकडून माहिती सांगताना ही 30 जून 2025 पूर्वीचीच मागवली आहे। हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। 30 जून 2025 पर्यंतचीच माहिती मागवण्यात आली आहे। आता एक पोर्टल तयार केलं आहे। कर्जमाफीचं पोर्टल तयार करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर आपण सांगणार आहोत। सध्या तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती सखोल कळणार आहे। तर आता आपल्याला कर्जमाफीचं पोर्टल तयार करण्यात आलं आहे आणि तालुका लेवलला जे आकडेवारी थकीत शेतकऱ्यांची जी माहिती आहे ती माहिती आता अपलोड करण्यास सुरू करण्यात येणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही आकडेवारी फक्त 30 जून 2025 पर्यंतचीच मागवण्यात आली आहे। याच्या नंतरचा जो शेतकरी थकीत होईल, जे रेग्युलर आहे आता ह्या वर्षामध्ये थकीत जो पडणार आहे त्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल का? तर मिळणार नाही। सध्या तर मिळणार नाही असेच वातावरण निर्माण झाले आहे। त्यांना प्रतिसहान अनुदान काहीतरी रक्कम, ठराविक रक्कम मिळण्याची शक्यता आहे। त्याची काही ऑफिशियल अनाउन्समेंट केली नाही सध्या। त्याची एक माहिती आपल्याकडे सखोल माहिती आल्याच्या नंतर त्याच्यावर एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण अत्यंत महत्त्वाचा, नमस्कार शेतकरी मित्रांनो, 30 जून 2026 ची डेडलाईन सरकारने दिली आहे, पण त्याआधीच थकीत शेतकऱ्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। ती आकडेवारी लाखो फायदेशीर होणार आहे आणि सरकार नक्की कुणाचे कर्ज माफ करणार पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। चला मित्रांनो, राज्यस्तरीय बँक कमिटीच्या त्या रिपोर्टनुसार 30 जून 2025 अखेरपर्यंत तब्बल 35.477 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे। यामध्ये जवळपास 24,70,000 पेक्षा जास्त शेतकरी खाली आकडेवारी आहे। सर्वात जास्त फटका सोलापूर जिल्ह्यात बसला असून तिथे जास्त रक्कम थकीत आहे। पण प्रश्न हा आहे की सरकार 30 जून 2025 पर्यंतचीच माहिती का गोळा करत आहे? 26 मधील थकीत शेतकऱ्यांचं काय? प्रवीण परदेशी समितीच्या आकडेवारी आता सर्वच लक्ष
तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये सांगा. तारीख कोणती असावी कमेंट करून सांगा. पुढील पाऊल नेक्स्ट स्टेप तुम्हाला किंवा आपल्याला आता वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी एक पोर्टल तयार करण्यात आलं आहे. त्या पोर्टलच्याच माध्यमातून माहिती अपलोड होणार आहे आणि ती माहिती आपल्या सरकारकडे जाणार आहे. त्या माहितीनुसार त्या निकषामध्ये जो एक आता शासन काय करेल, एक परिपत्रक काढेल, शेतकऱ्यांच्या अटी शर्तीचे एक परिपत्रक GR काढेल. त्या GR मध्ये जो अटी शर्तीमध्ये बसतो त्याचंच कर्ज माफ केलं जाईल. जो बसत नाही त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. जो शेतकरी धनदांडगा आहे, जो शेतकऱ्याच्या शेतामध्ये फार्म हाऊस आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. यावेळेसची कर्जमाफी वेगळीच होणार आहे. यावेळेसची कर्जमाफी ही वेगळीच होणार आहे. याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्यायला विसरू नका. ही आकडेवारीमध्ये बदल होणार आहे. आकडेवारीमध्ये बदल होणार आहे. 100% बदल होणार आहे. कारण आपल्याला कर्जमाफी तर ही आपला अधिकार आहे, पण तो अटी शर्तीमध्ये राहूनच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेतली पाहिजे.